नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इतिहासाच्या या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या आधी 6 धडे झालेले आहेत आणि राज्यशास्त्राचे 2 धडे झाले आहेत. म्हणजे एकूण अर्ध्याच्या वर सिलेबस जो आहे आपला तो एकूण पूर्ण झालेला आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अर्धा सिलेबस हा आपला ऑनलाईन पूर्ण झालेला आहे. असं असताना सुद्धा आता पुढे जे आहे आपल्याला प्रश्नपत्रिकेचा सराव हा करायचा आहे. त्याचबरोबर अनेक वेळा आपण अभ्यास करतो, परंतु प्रश्नाची उत्तरे लिहिताना अनेक प्रकारच्या चुका या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या होत असतात. म्हणजे उत्तर येतं परंतु लिहिताना चुका होतात. तर या चुका होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, या संबंधी काही सूचना आज देणार आहोत आपण. तर आपण या सूचना कायम आपल्या लक्षात ठेवायच्या आहे. त्याचबरोबर इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाच्या बोर्डाची नमुना प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका याचं स्वरूप जे आहे आपण पाहणार आहोत. अपेक्षित उत्तर काय असतं, एकूण गुणदान प्रत्येक प्रश्नाला काय आहे, किंवा उत्तरांची अपेक्षा ही कशी असली पाहिजे, हे सर्व सूचना आज आपण देणार आहोत. तर आपण आपल्या तासिकेस सुरुवात करू. आपल्याला दिसतंच आहे स्क्रीनवर की इतिहास राज्यशास्त्र बोर्डाची नमुना कृतीपत्रिका, एकूण गुण आहेत 60. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या स्वरूपाची बोर्डाची प्रश्नपत्रिका ही येत असते. यामध्ये सूचना दिल्या, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक प्रश्नांचे एकूण गुण दर्शवतात. म्हणजे उजवीकडे जे अंक आहेत ते हे जे अंक दिसत आहे आपल्याला, हे प्रश्नांची गुण जे आहेत ते दर्शवितात. यामध्ये काय दिलेलं आहे, प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहासावरील, त्या प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्रावरील आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 पासून तर 5 पर्यंत हे इतिहास विषयावरच विचारले जातील आणि प्रश्न क्रमांक 6 ते 9 हे राज्यशास्त्रावर विचारले जातील. एकूण गुण आहेत 60. 40 अधिक 20, 40 गुण जे आहे ते इतिहासावर आणि 20 गुण जे आहे ते राज्यशास्त्रावर विचारल्या जातील. आणखी महत्त्वाची सूचना काय आहे की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात दिलेलं इथे, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे काय करावं, प्रत्येक प्रश्न जो आहे त्याची सुरुवात नवीन पेजवर. पण असं आपण काही विद्यार्थी काय करतात की नवीन पानावर सांगितलं तर प्रश्न पहिला एक पेज झालं, नवीन पान घेतात प्रश्न पहिला प्रश्न पहिला असं करायचं आहे. तर प्रश्न पहिला जो आहे तो असो ब असो क असो तो एका पेजवर आला पाहिजे. एका पेजवर बसत नसेल तर मागच्या पेजवर, आणि मागचं पेज जर अर्ध झालेलं असेल तर ते सोडून द्यायचं आणि दुसरा प्रश्न जो आहे नवीन पेजवर आपल्याला सुरुवात करायची आहे. आता मी ज्या सूचना देतो आहे ते कायम आपल्या लक्षात इथे ठेवायच्या, इथे सुद्धा दिलेल्या आहेत. त्या आपण पुन्हा यामध्ये समजल्या तर पुन्हा वाचू शकतो. तर आपण सुरुवात करू. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला सूचनासुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सूचनांकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचं पालन जे आहे ते जर आपण कायम करत राहिलो तर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना आपल्याला अडचण येणार नाही. आणि उत्तर जर आपण व्यवस्थित लिहिलं नियमानुसार तर आपले गुणसुद्धा कमी होणार नाही. त्यामुळे सूचनांकडे कायम लक्ष द्यायचं आहे. सुरुवात करू. प्रश्न पहिला काय आहे, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. याला गुण आहे 4. याला गुण किती आहे, 4 गुण. सूचना काय आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. म्हणजे
अनेक विद्यार्थिनींच्या मनामध्ये निर्माण झाला असेल प्रश्न, याच्यात काय सांगण्यासारखं. तर यामध्ये सुद्धा हमखास चुका होत असतात, त्या चुकांकडे लक्ष द्यायचं. सूचना काय आहे, या पहिली सूचना आहे आपली, या प्रश्न प्रकारात एकूण 4 उपप्रश्न विचारले जातील. 4ही उपप्रश्नांची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे. 4 उपप्रश्न विचारले जातील, या 4हींची उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे 4ही प्रश्न हे कंपल्सरी आहेत, ते प्रश्न 4ही लिहिणे आवश्यक आहे. 4 गुणांचा प्रश्न आहे, त्यामुळे 4ही रिकाम्या जागा लिहिणं आवश्यक आहे. दुसरी सूचना काय, प्रत्येक विधानासाठी दिलेल्या 4 पर्यायातून योग्य पर्याय निवडावा. म्हणजे पहिले आपल्याला दिसतं आहे खाली की 4 पर्याय दिलेले आहेत, इकडे 2, 3, 4 अशा प्रकारचे 4 पर्याय इथे दिलेले आहेत. ज्या 4 पर्यायांपैकी जो पर्याय योग्य असेल तो पर्याय त्या दिलेल्या रिकाम्या जागेत तिथे लिहायचा आहे. मित्रमैत्रिणी हे हातातले गुण असतात, यामुळे लिहिताना योग्य पर्याय जो आपला 100% कन्फर्म असेल किंवा आपल्याला पूर्ण माहिती असेल की हेच या रिकाम्या जागेचं उत्तर आहे, तर तेव्हाच तिथे लिहायचं आहे. पुढची सूचना काय आहे, 3 नंबर, निवडलेल्या योग्य पर्यायांसह विधाने पूर्ण लिहा. अतिशय महत्त्वाची सूचना आहे, विधाने पूर्ण लिहा. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा चुका करतात की नंबर टाकून फक्त रिकाम्या जागेत जे 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर असतील तेवढंच लिहितात. सूचना काय आहे, निवडलेल्या योग्य पर्यायांसह विधाने पूर्ण करा. म्हणजे पूर्ण ओळ लिहून त्या रिकाम्या जागेत तो पर्याय असेल तो बरोबर जो पर्याय तो तिथे लिहायचा आहे. उत्तरासाठी निवडलेले पर्याय अधोरेखित करा. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन. अनेक वेळा विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रश्नांचं उत्तर लिहिता परंतु त्याला अंडरलाईन करत नाही, अधोरेखित करत नाही. त्यामुळे पेपर चेक करताना कधी असं होऊ शकतं की तिथे जर उत्तर घाईघाईत सापडलं नाही परीक्षकांना, तर तिथे तुम्हाला 0 मार्क म्हणजे चुकीचं सुद्धा देऊ शकतात. यासाठी 2.5 तासाचा आपला पेपर असतो, परंतु कोणत्याही प्रकारची घाई न करता हा जो पहिला प्रश्न आहे तो अतिशय लक्षपूर्वक सोडवणे अतिशय आवश्यक आहे. या प्रश्नामध्ये काय लक्षात ठेवायचं की 4ही रिकाम्या जागा त्या कंपल्सरी आहेत, ते लिहिणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लिहिताना 4 पर्याय जे आहे तो योग्य पर्याय 100% तुम्ही कन्फर्म असाल तेव्हाच तो पर्याय रिकाम्या जागेत लिहायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायची आहे. यामध्ये आपण असं पण करू शकतो, पहिली रिकामी जागा लिहिली, ती पहिली ओळमध्ये झाली असेल तर दुसरी ओळ रिकामी सोडायची आहे. एक ओळ रिकामी सोडून 3ऱ्या ओळीवर त्याचं उत्तर लिहायचं. दुसरी रिकामी जागा लिहायची आहे, बरोबर उत्तर लिहायचं आहे, अंडरलाईन करायचे आहे आठवणीने. अंडरलाईन करताना वेगळ्या शाईच्या पेनाचा उपयोग करायचा नाही. जेणे आपण लिहितोय त्याच शाईचा पेन्सिलचा उपयोग करायचा नाही, त्याच पेनाचा उपयोग इथे करायचा आहे. तर प्रत्येक लिहिणं झाल्यानंतर एक ओळ जर आपण रिकामी सोडली, सुटसुटीत लिहिलं तर दिसायला सुद्धा चांगलं दिसतं आणि जे पेपर चेक करणार आहे, तपासनीस आहे, त्यांनासुद्धा ते सहज चेक करता येतं आणि पेपरसुद्धा उत्तरपत्रिकासुद्धा आपली अतिशय छान दिसू शकते. त्यामुळे असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजे तुमचा पहिला प्रश्न जर चांगला सुटसुटीत सोडवला असेल तर एक सकारात्मक भावना परीक्षकांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण होतं आणि आपण पेपर लिहिताना जसं जसं पुढे जातो तसं मागे पाहत असतो उत्तरपत्रिका, तर त्यामध्ये जर अतिशय छान दिसत असेल आपल्याला तर आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो आणि पुढचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवण्यास एक प्रकारचं प्रोत्साहन जे आहे ते आपल्याला भेटत असतं. यासाठी पहिला जो प्रश्न आहे तो अतिशय काळजीपूर्वक लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे मित्रमैत्रिणींनो, प्रश्न पहिल्यामध्येच पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. यामध्ये काय करायचं आहे,
चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती चुकीची जोडी ओळखून ती काय करायची आहे, दुरुस्त करून लिहायची आहे. याला गुण आहेत 4. याला गुण आहेत 4 गुण आहेत त्याला. यामध्ये सूचना काय आहे ते पण पाहू आपण. नव्याने आलेल्या या प्रश्न प्रकारात 4 जोड्यांचा एक गट असे 4 गट दिले जातील. काय दिलेले आहे, 4 जोड्यांचा एक गट. 4 जोड्यांचा एक गट दिलेला जाईल आणि ते 4 गटांमध्ये चुकीची जोडी दिलेली राहील आणि ती चुकीची जोडी बरोबर करून आपल्याला लिहायची आहे. यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थींच्या चुका होतात. यामध्ये 4 गुणांसाठी आहे आणि 4च्या 4 जोड्यामधल्या चुकीची जोडी ओळखून ती लिहायची आहे. ती चुकीची जोडी लिहिताना अनेक वेळा असं होतं की चुकीची जोडी लिहिल्या जाते, बरोबर तिचं केल्या जात नाही, किंवा बरोबर केलं जातं, चुकीची जोडी ओळखल्या जात नाही. तर हे जे आहे हे न करता लक्षपूर्वक अतिशय काळजीने चुकीची असे गट दिलेले राहतात. खाली आपल्याला दिसतंय असे खाली गट दिलेले आहेत. असे 4 गट जोड्यांचे दिलेले आहेत. यात चुकीची जोडी जी असेल ती ओळखायची आहे आणि ती चुकीची जोडी बरोबर लिहायची आहे. दुसरा सूचना काय आहे, सूचना क्रमांक 2 इथे दिलेला आहे. प्रत्येक गटात 3 बरोबर जोड्या व 1 चुकीची जोडी दिली जाईल. म्हणजे प्रत्येक जोडी लावामध्ये जसं खाली दिलेलं आहे 1 नंबरचं आपल्याला दिसतंय, तर त्यामध्ये 3 जोड्या ज्या आहेत, एकूण किती आहे, 1 2 3 4 जोड्या. या 4 पैकी किती जोड्या बरोबर आहेत, 3 जोड्या बरोबर आहे आणि 1 चुकीची जोडी आहे. तर 4मध्ये 3 जोड्या बरोबर आहे, 1 चुकीची जोडी आहे. तिसरी सूचना क्रमांक 3, उत्तरात प्रथम चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. लक्षपूर्वक सूचना ऐका. उत्तरात काय करायचं आहे, पहिले चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे आणि नंतर काय करायचं आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. सूचना पुन्हा सांगतोय, 4 पैकी चुकीची जोडी ओळखायची आहे आणि चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहायची आहे. नंबर टाकायचा क्रमांक 1, त्यामध्ये चुकीची जोडी डॅश जे असेल ते खाली लिहायचं आहे, बरोबर जोडी डॅश जे असेल ते. याप्रमाणे अतिशय सुटसुटीत लिहायचं आहे. चुकीची जोडी कोणती आहे ते लिहायचं, वाटलं तर एक ओळ रिकामी सोडायची, त्याच्या खालीवर लिहायचं बरोबर जोडी. अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. पुढची सूचना आहे, चुकीच्या जोडीतील पहिला घटक तसाच ठेवून दुसरा घटक दुरुस्त करून लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे चुकीची जोडी जी दिलेली असेल 4 पैकीची जशीच्या तशी लिहायची आहे आणि दुसरा घटक म्हणजे आपण जो बरोबर आहे तो दुरुस्त करून लिहायचा आहे. ही सूचना समजली आपल्याला की पुन्हा एकदा सांगतोय. प्रश्न पहिला ब मध्ये गटातील चुकीची जोडी ओळखायची आहे, ती लिहायची आहे आणि ती चुकीची जोडी बरोबर करून लिहायची आहे. यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पैकी 3 बरोबर असतात, 1 चुकीची जोडी असते. म्हणजे 3 जोड्या बरोबर असतात, 1 चुकीची जोडी असते. ती चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहायची आहे. जेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी जे आहेत त्या चुकीचीच जोडी लिहितात किंवा बरोबरच जोडी लिहितात, असं न करता असं जर केलं असेल तर तिथे अर्धा गुणच आपल्याला भेटतो. त्यामुळे दोन्हीही लिहिणं आवश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आहे आपल्याला इथे एक जोडी दिसते आहे. पुढच्या पेजवर सुद्धा आपल्याला दिसेल की दुसरी जोडी, तिसरी जोडी, चौथी जोडी अशा प्रकारे आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागाला 4 मार्क, जोड्यांना 4 मार्क, असा पहिला प्रश्न जो असतो आपला 8 गुणांचा हा आपला पहिला प्रश्न असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2,
प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. कोणतीही 2 दिलेल्या सूचना आहे त्यांची कृती करायची आहे. गुण आहेत 4. आपण फटाफट पाहू. नव्याने आलेला हा प्रश्न प्रकार 4 वेगवेगळ्या प्रकाराने विचारला जातो. 4 वेगवेगळे प्रकार आहेत. ते कोणते प्रकार आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. खाली आहे संकल्पचित्र. यामध्ये काय आहे, दिलेल्या विषयावर संकल्पचित्र विषय दिलेला असतो. कालरेषा, ओघ तक्ता. शक्यतो संकल्पचित्र जे आहे ते आपल्याला परीक्षेत येतं. या प्रकारात विषय देऊन आकृती दिली जाईल. खाली दिलेलीच आहे आकृती. उत्तरपत्रिकेत तुम्ही तशीच आकृती काढून उत्तर लिहायचे आहे. सूचना दिलेली आहे. प्रश्नपत्रिकेत जशी आकृती आहे, संकल्पचित्राची जशी आकृती आहे इथे दिसते आपल्याला, ती आकृती जशीच्या तशीच, पुन्हा एकदा सांगतोय, ती आकृती जशीच्या तशीच काढून लिहायची आहे आणि त्यामध्ये उत्तर लिहायचे आहे. दुसरा सूचना काय, दिलेल्या विषयावर संकल्पचित्र तयार करा. या प्रकारात फक्त विषय दिला जाईल. या विषयाप्रमाणे तुम्ही आकृती काढून संकल्पचित्र पूर्ण करा. म्हणजे दिलेला विषय आणि अशा प्रकारे जसं खाली दिलेलं आहे संकल्पचित्र, हे अशा प्रकारे संकल्पचित्र पूर्ण करायचं आहे. विषय दिलेला राहील, संकल्पचित्र पूर्ण. कालरेषा तयार करा. या प्रकारात कालरेषा काढून त्यावर दिलेल्या घटना दाखवायच्या आहेत किंवा दिलेल्या कालरेषेवर चौकटीत घटना वसन लिहायची आहे. कालरेषा दाखवली जाईल त्याप्रमाणे त्यात ते रिकाम्या जागाची असेल उत्तर बरोबर ते लिहायचं. याप्रमाणे ओघ तक्ता. या प्रकारात दिलेल्या घटकावर किंवा विषयावर ओघ तक्ता तयार करायचा आहे. अशा प्रकारे हे दिलेलं राहील. यामध्ये शक्यतो संकल्पचित्र जे आहेत हेच शक्यतो आपल्याला परीक्षेमध्ये येत असतं. यामध्ये चुका जिथे होतात, ज्याप्रमाणे संकल्पचित्र दिलेलं आहे त्याचप्रमाणे तिथे लिहायचं आहे. मग असे सांगितले मी, हा जो दिसतोय तक्ता आपल्याला संकल्पचित्राचा, तो तशाच प्रमाणे लिहायचं. विद्यार्थी ते करत नाही, उत्तर लिहून ठेवता आणि आपल्याला वाटतं की आपण पूर्ण केलं, तर या जागेसुद्धा हमखास चुका होत असतात. त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रकार काय, पुढील तक्ता पूर्ण करा. इथे सुद्धा इतिहास लेखन पद्धती, इतिहास लेखनाच्या पद्धती आणि त्याचे इतिहासकार कोणते आहेत तसे चित्र दिलेलं आहे, ते सुद्धा लिहायचं आहे. आणि 2 नंबर आहे पुढील संकल्पना पूर्ण करा. 3 नंबरचा प्रश्न आहे पुढील संकल्पना पूर्ण करा. इथे सुद्धा संकल्पना चित्र दिलेलं आहे. असे 3 प्रश्न यामध्ये या दुसऱ्या प्रश्नात विचारले जातात. 3 पैकी जे आपल्याला चांगल्या प्रकारे येईल ते सोडवायचं आहे. यामध्ये लक्ष काय द्यायचं की आकृती जशी दिली आहे तशीच काढायची आहे आणि उत्तर स्पष्ट याच्यात लिहायचं. आकृती थोडी मोठी काढायची आणि स्पष्ट लिहायचं आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये तक्ता जो आहे तो जसा दिला आहे तसाच लिहायचा आहे. मोकळा लिहू शकता आपण, एक ओळ सोडून, एक ओळ रिकामी सोडून, अशा प्रकारे मोठा तक्ता आपण काढू शकतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इतिहासाच्या पहिला आणि दुसरा प्रश्न पाहिला. यामध्ये ज्या सूचना मी सांगितलेल्या आहेत ते अतिशय काळजीपूर्वक कायमस्वरूपी आपला पेपर होईपर्यंत, इतिहासाचा पेपर होईपर्यंत आपल्या डोक्यात कायम ठेवायचे आहे. प्रश्नपत्रिकेचा सराव करताना दिलेल्या सूचनांचं पालन करून चुका होणार नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नात हे कायम आपल्या लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये प्रश्न दुसऱ्याचं थोडं राहून गेलं. टिपा लिहा. यामध्ये टिपा आहे कोणत्याही 2 आणि गुण आहेत 4. फटकने आपण पाहून घेऊ. या प्रश्न प्रकारात 3 विषयांवर टिपा लिहायला दिल्या जातील. 3 विषय दिलेले आहेत, खाली आपल्याला दिसतंय 3 विषय दिलेले आहेत. या 3 विषयांपैकी 2 सोडवायचे आहे. त्यापैकी दुसरी सूचना, त्यापैकी कोणत्याही 2 विषयावर माहिती लिहायचे. मग असे सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी 2 गुण असल्याने उत्तरे 25 ते 30 शब्दात मर्यादित आहे. 2 गुण म्हणजे 5 ते 6 ओळीत प्रत्येक टिपाचं स्पष्टीकरण हे आवश्यक आहे. 3 पैकी 2 सोडायचे आणि 5 ते 6 ओळीत ते लिहिणं अपेक्षित आहे. यामध्ये आपल्याला नंबरिंग करायचं आहे. प्रश्न म्हणजे जे उत्तर असेल त्याला नंबर देऊन पहिला, दुसरा, तिसरा असे 4 टिपण जर आपण लिहिले तर 1
टिपण्यासाठी अर्धा गुण, अशा 2 गुण एका प्रश्नासाठी आपल्याला इथे अपेक्षित आहे. त्यामुळे नंबर टाकूनच 4 पर्याय इथे द्यायचे आहे. बाकी आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहू. धन्यवाद.